तर लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे आणि राज्यात 7 ठिकाणी आज मतदान जे आहे ते पार पडत आहे आणि त्यात गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे असंच म्हणावं लागेल की आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी त्यांनी देखील एक सजग नागरिक व्हायचा हक्क जो आहे तो बजावला गेलेला आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात 6 विधानसभा क्षेत्र येतात। यात 4 विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जातात। या भागात म्हणजे कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून माओवाद्यांनी एक बहिष्कार टाकला होता। छत्तीसगड म्हणा किंवा गडचिरोली म्हणा या भागात माओवाद्यांनी बहिष्कार टाकून म्हणजे पत्रे किंवा बॅनर लावले होते की म्हणजे मतदान करू नये। एवढा बहिष्कार असताना सुद्धा म्हणजे एक मतदारात किंवा नागरिकात एक जागरूकता आहे आणि गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रयत्नाने म्हणजे एक चांगल्या पद्धतीने इथे नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की हे मतदान केंद्र आहे आणि अतिसंवेदनशील भागातलं मतदान केंद्र आहे। तर या मतदान केंद्रावर ज्या प्रकारे मतदार उभे आहेत आणि या बाजूला आपण बघू शकतो की म्हणजे एक व्हीलचेअर आहे जे म्हातारे मतदार आहेत यांच्यासाठी। आणि आता आपल्या सोबत आहेत म्हणजे माओवाद्यांनी बहिष्कार केल्यानंतर आत्मसमर्पण माओवादी जे आहेत ते निवडणूक म्हणजे मतदान केलेले आहेत। हे आहेत आत्मसमर्पण माओवादी आणि यांनी मतदान केले आहे, लोकशाहीचे हक्क बजावला आहे। बघू शकतो की म्हणजे माओवाद्यांनी विरोध केल्यानंतर सुद्धा नागरिक मतदार किंवा आत्मसमर्पण माओवादी जो आहे ते पण मतदान केले आहे आणि आपला हक्क राजी खुशीने बजावला आहे आणि यांची एक अपेक्षा आहे की चांगली सरकार सत्तेत यावी आणि जनतेसाठी काहीतरी करावं। कॅमेरामॅन सतीश कुमार सोबत रणबीर फाळ TV9। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।